कल्याण के वाल्धुनी इलाके में बुद्ध भूमि फाउंडेशन का धरना आंदोलन अब राजनीतिक विवाद में बदल गया है। फाउंडेशन का आरोप है कि प्रेम ऑटो से विट्ठलवाड़ी तक बन रहे 4 पदरी उड़ान पुल के काम के दौरान उनकी जमीन पर अतिक्रमण हटाने की कार्रवाई में कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने लापरवाही बरती। इस मुद्दे पर भंतेजी गौतम रत्न ने पत्रकार परिषद लेकर शिवसेना विधायक बालाजी किनीकर और मंत्री संजय शिरसाट पर बुद्ध भूमि प्रकरण में गलत और भ्रामक जानकारी देने का गंभीर आरोप लगाया है। उन्होंने कहा है कि बौद्ध समाज की भावना और उसके सवालों को लेकर सूचना फैलाकर लोगों को गुमराह किया जा रहा है। फाउंडेशन ने साफ किया है कि मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रहेगा। इस आंदोलन को कुछ सामाजिक और राजनीतिक संगठनों का भी समर्थन मिला है। केडीएमसी मुख्यालय के सामने पिछले 10 दिनों से ये धरना लगातार जारी है। आमदार बालाजी किनीकर आणि मंत्री समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट त्यांनी जी खोटी माहिती दिलेली आहे त्याबद्दल मला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खुलासा करायचा आहे। बालाजी किनीकर बोलतात या ठिकाणी काही लोक थेट निर्माण करीत आहेत। आपल्याला माहीतच आहे बौद्ध भिक्खू संघ आणि शांतप्रिय बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी 27 दिवस होऊन सुद्धा आम्ही शांततेचा मार्गाने संवैधानिक मार्गाने धरणं आंदोलन करीत आहोत। या 27 दिवसांमध्ये कोणतेही अनुचित प्रकार झालेले नाही आहेत। तर अशी खोटी माहिती त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे। त्यानंतर संजयजी शिरसाट बोलत आहेत काय या ठिकाणी म्हणे कुणी म्हणतात बुलडोजर गेले तोडफोड केले, परंतु आपल्याला माहीत आहे जगभराने लाईव्ह व्हिडिओ मार्फत पाहिलेला आहे। शेकडो जेसीबी डंपर बुलडोजर जाऊन त्या ठिकाणी आमच्या अस्मितेचे प्रतीक भीमा कोरेगाव प्रतिकृती बौद्ध स्तूप तोडफोड केलेला आहे। बेकायदेशीर बुद्धरूप हटवलेलं आहे। शेकडो झाडे 42 झाडांची त्यांनी कत्तली केलेली आहेत। परंतु अशी खोटी माहिती देऊन संजयजी शिरसाट आणि बालाजी किनीकर या दोघेही बौद्ध समाजावर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत त्यांनी फसवणूक केलेली आहे। तर त्या दोघांचा या ठिकाणी निषेध करतो। कारण विधिमंडळामध्ये माननीय मंत्री महोदय आणि माननीय आमदार यांनी ज्या काही घटना त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनला घेऊन सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य आढळून येत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी असं सांगितलं आलेलं आहे की या ठिकाणी बसलेले आंदोलनकर्ते समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे। तर माझा असा प्रश्न आहे की समाजामध्ये तेढ कोण निर्माण करत आहे हे संबंध कल्याणला आणि महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्यामुळे असे स्टेटमेंट आपण देऊ नये आणि सभागृह जे पवित्र सभागृह या सभागृहाची दिशाभूल आपण करू नये।